तुम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करताय, तुमची काय प्रमुख मागणी आहे? आणि आता तुम्ही जे इशारा दिलेला आहे जलसमाधीचा, आता प्रशासन तुमच्यासोबत चर्चा करते, काय नेमकं तुमची भूमिका असणार आहे, काय नाही? काही नाही, 62 दिवस झाले आम्हाला आतापर्यंत म्हणजे आमचं जे राहून गेलं होतं, जे खिशातून काढून घेतलं होतं ते देण्यापलीकडे काही केलेलं नाही. आजही एसडीएम साहेब आलेत, ते नव्याने जॉईन झालेले असले तरी त्यांच्या अखत्यारीतल्या या गोष्टी नाहीत. मूळ मूल्यांकनाचा प्रश्न, जिथं 2 कोटी तिथं 25 लाख, तिथं 50 लाख, तिथं 12 लाख, जिथं 25 लाख तिथं 5 लाख या पद्धतीने देत आहेत. त्यामुळे आम्ही आज लेखी आश्वासन, लेखी असल्याशिवाय पाठीमागे हटणार नाहीत. आमचा जो जलसमाधीचा जो मनोदय आम्ही व्यक्त केलेला तो आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. त्यांनी किती मनुष्यबळ असून पुऱ्या जिल्ह्याची पोलीस आणली तरी आमचं काही मुहूर्त ठरलेलं नाही. 11ला सांगितलं होतं, आम्ही रात्री 12ला करू, पण जर नाही आलं तर आम्ही ते करणार. आता तुमच्या सोबत तहसीलदार आणि एसडीएम आणि पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली, काय म्हणते तुम्हाला एसडीएम? त्यांचं पोलीस प्रशासनाचं तर काय किंवा त्यांचं कायदा व सुव्यवस्था होऊ नये म्हणून त्यांचं म्हणणं आहे की पाठीमागं घ्यावा, तुमचे ज्या आहेत तुम्ही सगळे अनमोल आहात प्रत्येकाच्या कुटुंबासाठी, ते आम्हालाही कळतं. परंतु आता शेवट झालाय, संयमाचा बांध फुटलेला आहे. आता कोण वाहून जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीवर ठाम आहोत. एसडीएम साहेब काय, त्यांची एक काहीतरी त्यांच्या पदाची एक मर्यादा आहे, त्यांना विशेष काही देण्याचे अधिकार नाहीत. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावं लागेल. तर आमचं असे त्यांना आम्ही सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना बोलून, त्यांना इथं बोलून जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मूल्यांकनाच्या बाबतीत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार नाही. आणि नुसतं एवढं करूनच आम्ही थांबणार नाही, तो यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल. आणि आता जर असं पोलीस प्रशासनाचं बळ टाकून आमच्यावर जर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होणार असेल तर आम्ही आता प्रत्येक आंदोलन न सांगता केव्हाही करू, म्हणजे आणि शासनाला पळताभुई थोडी होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या ठिकाणी आंदोलन ठिकाणी येऊन तुम्हाला आश्वासित केलं होतं, काय केलं होतं? नाही, काहीच नाही केलं. जिल्हाधिकाऱ्यांना येऊन 3 महिने झाले. त्यांनी सांगितल्यानंतर एक इंचही फाईल पुढे सरकली नाही. त्याच्या 1.5 महिन्यानंतर परत आंदोलन केलं. 1 महिन्याच्या आंदोलनानंतर शशिकांत हदगल म्हणून एसडीएमनी पदभार घेतला. त्यांनी आम्हाला थोडा रिलीफ देण्याचा प्रयत्न केला. रिलीफ अर्थात आमच्या ज्या त्यांच्याकडून, त्यांच्या यंत्रणेकडून ज्या चुका झाल्या होत्या, आमचे 20 शेततळे लावले नव्हते ते त्यांनी फेर मूल्यांकन करून लावून घेतले, विहिरी लावल्या, एवढं केलं. तसंच आमचे नवीन एसडीएम जे आहेत रामदास दौंड साहेब, तेही शेतकरी पुत्र असल्यानं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. पण मूल्यांकनाच्या बाबतीत हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील विषय आहे आणि अधिवेशन चालू आहे. आम्हाला जास्त नकोय, रास्त पाहिजे. त्याच्यामुळं हा विषय मार्गी लागल्याशिवाय, 18 तारखेच्या आत मार्गी लागल्याशिवाय आम्ही हटत नाही. नाहीतर जालना का पुरा महाराष्ट्र हादरून टाकू, एवढं मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो. जलसमाधी आंदोलनावर ठाम आहे. नाव काय? दिलीप राठी. सर, मला सांगा की इथे शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे आणि आता त्यांनी जलसमाधीचा इशारा दिला. आता तुम्ही प्रशासन म्हणून सांगताय, तुमची काय भूमिका आहे, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, भूमिका तर तीच असणार आहे, शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य असणार आहे प्रशासनाचं. परंतु स्वतःच्या जीवापेक्षा काहीच मोठं नसते. त्यामुळं शेतकऱ्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलावं नाही. आमची सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत त्यांच्या. जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स आहेत त्यांच्या जमिनीवर, ते ग्राह्य धरले गेले नाहीत किंवा कमी प्रमाणात ग्राह्य धरले गेले, जसं की फळझाडं असतील किंवा विहिरी असतील, बोरवेल असतील. तर त्या बाबतीत असे 65 अर्ज आमच्याकडे आले होते. त्याच्यावर सुनावणी पण घेतली आहे. KML त्यांना दाखवण्यात आलं, एजन्सीला पण समोर बसवण्यात आलं. तर त्यातले एजन्सीला सांगण्यात आलं की याचा फेरमूल्यांकन अहवाल सादर करा. 23-24 जणांचे फेरमूल्यांकन अहवाल पण आलेले आहेत, काही जणांचे बाकी पण आहेत. जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एक दुसऱ्या टप्प्यामध्ये परत सुनावणी लावू. शेतकऱ्यांचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत सुनावणी घेऊन एजन्सीला बोलून तो अहवाल, मूल्यांकनाचा फेर अहवाल सादर करून तो शेतकऱ्यांना पण दाखवला जाईल की त्याचं मूल्यांकन किती वाढतंय बाबा त्या स्ट्रक्चर्सबाबत. तो स्ट्रक्चरचं मूल्यांकन अहवाल मग पूर्ण त्यांचं पण सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर त्यांचं मूल्यांकन त्यांना त्याचं देण्यात येईल. हा झाला एक भाग. दुसरा भाग म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या जमिनीच्या रजिस्ट्री आहेत त्या बऱ्या प्रमाणात वगळल्या गेल्या. त्या त्यांनी सादर पण केल्यात. 20-25 रजिस्ट्री त्यांनी मागं सादर केल्या होत्या. तर त्या टाउन प्लॅनरकडे यांच्याकडे सादर पण केलेल्या गेल्या आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही असं मला माहिती मिळालेली. त्या अहवालाबाबत मी चौकशी करणार आहे. कलेक्टर सरांशी पण चर्चा करेल. त्या टाउन प्लॅनिंगच्या अहवालाबाबत, जिल्हा समितीच्या अहवालाबाबत काय त्याच्यातून मूल्यांकन जमिनीचं वाढतंय का ते एक बघितलं जाईल.
तिसरं म्हणजे त्यांनी एक मुद्दा अजून राईज केला शेतकऱ्यांनी इथं की 2021चं नोटिफिकेशन आहे, तर याला पुन्हा फेअर नोटिफिकेशन दाखल करता येईल का बाबा, ज्या जमिनीबाबत अवॉर्ड झाला नाही त्या बाबतीत पण पॉलिसी लेवलचा मॅटर आहे तो. त्या बाबतीत पण आम्हाला मार्गदर्शन मागावं लागेल वरिष्ठ स्तरावरून. वरिष्ठ स्तरावरून म्हणजे मंत्रालय स्तरावरून किंवा शासन स्तरावरून मार्गदर्शन मागावं लागेल की जसं इतर ठिकाणी नोटिफिकेशन पुन्हा रिवाईज केलं होतं, जिथं निवाडे झाले नाही तिथं इथं करता येईल का, त्या मार्गदर्शनावरून पण आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. फक्त एवढंच विनंती आहे की प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी सज्ज आहे आणि बांधील पण आहे. फक्त शेतकऱ्यांनी पण जबाबदारीपूर्वक असं टोकाचं पाऊल उचलावं नाही एवढी विनंती करतो. आणि बांधील आहे असं म्हणतो आपण, प्रशासनाच्या वेळ काढू धोरणामुळे आज शेतकऱ्यांना जलसमाधी घेण्याची वेळ आली. म्हणजे याला जबाबदार प्रशासन नाही. प्रशासनाचे पण एक काहीतरी मर्यादा असतात ना. आता आमच्या मर्यादेमध्ये काय आहे की कन्सेंट असेल तर 4 पट मोबदला 5 पट मोबदला देणं आणि कन्सेंट नसेल तर 4 पट मोबदला देऊन त्या शेतकऱ्यांनी आर्बिट्रेशनमध्ये जाणं. आता जो व्हॅल्युएशनचा रिपोर्ट आला, जिल्हा समितीने जो व्हॅल्युएशन दिलं रेडी रेकनरचं, त्याच्या 4-5 पट मोबदला आम्ही देऊ शकतो, परंतु त्याच्या वर जास्त आम्ही देऊ शकत नाही ना, ही आमची मर्यादा आहे. याला वेळ काढूपणा नाही म्हणता येणार, आमच्या मर्यादेपर्यंत काम करतोय. पण प्रशासन इकडे ढुंकूनही पाहत नाही. आज त्यांनी जेव्हा जलसमाधीचा आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा प्रशासन म्हणून तुम्ही इथं आलो, हे पण दुर्लक्ष होत नाही. आता 2 महिन्यापूर्वी मी तर नव्हतो इथं, मी 2 ते 3 दिवस झालेत मला प्रशासन म्हणतोय, तुम्ही वैयक्तिक नाही वैयक्तिक घेत पण नाही मी, पण आज मी प्रशासनाच्या दृष्टीने मी प्रशासनाचा एक प्रतिनिधी म्हणून इथं आलेलो आहे आणि पूर्ण सहकार्याची भूमिका आहे माझी. असं मला तरी वाटत नाही प्रशासन काही वेळ काढूपणा काढतंय का, कारण केलंय ना आम्ही सर्वतोपरी सहकार्य आत्तापर्यंत पण करत आलेलो आहोत आणि इथून पुढे पण करत आहोत. जोपर्यंत शेतकऱ्यांचं सॅटिस्फॅक्शन होत नाही स्ट्रक्चरच्या बाबतीत, तोपर्यंत आम्ही त्यांना सुनावणीची संधी देणार आहोत, त्यांच्याकडून पुरावे घेणार आहोत, त्यांना त्याचा मोबदला पण देणार आहोत. राहिलं जमिनीच्या मोबदल्या बाबतीत, त्यांना रेट वाढून हवा आहे. त्यांनी आज एक नवीन गोष्ट इथं उल्लेख केला की रिवाईज नोटिफिकेशन करता येईल का, तर तो पण मी सरांशी चर्चा करेल आणि जर त्याच्यावरून जर मार्गदर्शन मागवायची वेळ आली शासन स्तरावरून की याच्यामध्ये रिवाईज नोटिफिकेशन करता येईल का बाबा, तो पण एक मार्ग आपण ओपन करत आहोत. सर, शेतकऱ्यांच्या आज आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, त्यापूर्वी तुम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली, काही तोडगा निघतोय का? शेतकरी आंदोलनावरती ठाम आहेत अजून? शेतकऱ्यांचं तर बघा, आंदोलन करणं तर त्यांचा तो नैसर्गिक अधिकारच आहे, सगळ्यांचाच असतोय तो. त्या प्रकारे ते शांततेने आंदोलन करतायत, काही त्रास उपद्रव काहीच नाही त्यांच्या मार्फत. फक्त त्यांची अशी भूमिका आहे की जलसमाधी घेऊ किंवा आत्महत्या वगैरे, तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत एवढीच मी त्यांना विनंती केली आहे. ते माझ्या विनंतीला प्रतिसाद देतील, सहकार्य करतील अशी अपेक्षा मी करत आहे. आज समजा शेतकऱ्यांनी जलसमाधी घेतली, याला जबाबदार कोण? नाही, ती वेळ आम्ही येऊ देणार नाहीत. काय नाव? माझं नाव रामदास दौंड, उपजिल्हाधिकारी SDM जालना.